हा संदेश आजचा नाही, तो हजारो वर्षांपूर्वी लिहिला गेला. तरीही यिर्मया संदेष्ट्याने दिलेला इशारा आज आपल्या मंडळीत तंतोतंत पूर्ण होताना दिसतो. हे सिद्ध करते की देवाचे वचन कधीही जुने होत नाही, ते प्रत्येक पिढीसाठी सत्य आहे. या व्हिडिओमध्ये आपण यिर्मया 23 मधील खोट्या भविष्यवक्त्यांची प्रत्येक खूण पाहणार आहोत, जेणेकरून आपण त्यांना ओळखू शकू आणि देवाच्या वचनात स्थिर राहू शकू. ते लोकांना खोट्या आशा देतात. यिर्मया 23:16. खरा संदेष्टा देवाचे सत्य सांगतो. खोटा भविष्यवक्ता लोकांना आवडेल तेच सांगतो. ते स्वतःच्या मनातील दर्शन सांगतात. यिर्मया 23:16. त्यांचा संदेश देवाकडून नसून त्यांच्या कल्पनेतून येतो. आपले मनातले विचार देवाच्या नावात सांगतात. ते पापात जगणाऱ्यांना म्हणतात, तुमचे सर्व काही ठीक होईल. यिर्मया 23:17. पश्चात्तापाशिवाय शांतीचे आश्वासन देणे ही खोट्या भविष्यवक्त्यांची खूण आहे. देवाने त्यांना पाठवलेले नसते, तरी ते धावत जातात. यिर्मया 23:21. स्वयंघोषित व देवाने पाचारण दिलेले सेवक यात मोठा फरक आहे. प्रेषित, प्रॉफेट, अपॉस्टल असे पदव्या स्वतःला देतात. ते लोकांना पश्चात्तापाकडे वळवत नाही. यिर्मया 23:22. ते पापाबद्दल शिक्षण देत नाही व लोकांना त्यांचे दोष दाखवत नाही. ते म्हणतात, मी स्वप्न पाहिले, मी स्वप्न पाहिले. यिर्मया 23:25. वचन शिकविणे सोडून हे स्वतःच्या स्वप्नाचे कथन करतात. ते एकमेकांच्या स्वप्नांबद्दल बोलत राहतात. यिर्मया 23:27. आपल्या लबाडीत ते एकमेकांना साथ देतात, त्याशिवाय त्यांचे चालणार नाही. ते लोकांना देवाच्या वचनापेक्षा स्वप्नांवर अधिक विश्वास ठेवायला शिकवतात. यिर्मया 23:28. देवाच्या वचनाची वाणी ऐकण्याऐवजी आम्ही त्यांची स्वप्न आणि भविष्यवाणी ऐकतो. ते म्हणतात, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पण प्रभू त्यांच्याशी बोलत नाही. यिर्मया 23:31. देवाचे नाव घेऊन ते लोकांना फसवतात. देवाच्या नावात स्वतःची जीभ चालवतात. ते खोटेपणा आणि अमर्याद बढाया मारून लोकांना बहकवतात. यिर्मया 23:32. मी असे केले, मी चमत्कार केले, माझ्या प्रार्थनेमुळे असे घडले. मीपणा. ते लोकांना देवाचे नाव विसरायला लावतात. यिर्मया 23:27. लोक देवाबद्दल कमी आणि ह्यांच्याबद्दल जास्त बोलतात. देवाची बाजू कमी, ह्यांची बाजू जास्त घेतात. ह्यांचे फोटो मोठे, ख्रिस्ताचे नाव छोटे. ते लोकांवर ओझे बनतात. यिर्मया 23:33-40. ते पैशांची मागणी करतात. राजेशाही सन्मान, पंचतारांकित हॉटेल आणि विमान प्रवासाची अपेक्षा ठेवतात. पण ज्यांच्याकडून ते हे सर्व घेतात, तेच लोक अनेकदा आर्थिक संघर्षात जगत असतात. यिर्मया संदेष्ट्याने दिलेला हा इशारा केवळ त्या काळासाठी नव्हता, तो आजही तितकाच सत्य आणि आवश्यक आहे. भविष्यवक्त्यांची ओळख त्यांच्या चमत्कारांवरून, लोकप्रियतेवरून किंवा मोठ्या सेवा कार्यावरून होत नाही, तर त्यांच्या संदेशावरून होते. ते देवाचे वचन विश्वासूपणे सांगतात का? ते लोकांना पश्चात्तापाकडे बोलावतात का? ते ख्रिस्ताला उंचावतात का? लक्षात ठेवा, भुसा गव्हाशी तुलना करू शकत नाही. यिर्मया 23:28. देवाने आपल्याला फसवणुकीत जगण्यासाठी सोडलेले नाही, त्याने आपल्याला आपले वचन दिले आहे. म्हणून प्रत्येक संदेश, प्रत्येक भविष्यवाणी आणि प्रत्येक शिकवण देवाच्या वचनाच्या कसोटीवर तपासा.